वर्षाचा अजिंक्यपद अकादमी स्पोर्ट्स पाटणापूर जहानमान आंबेवाडी दुसरा पुकार दिलेला आपण जय्यत तयार करायचा आहे आणि जहानमान सांगणेरोहा आर स्पोर्ट्स कर्जत मित्रांनो सहकार्य करा बिना विलंब 3 वरती या आर स्पोर्ट्स कर्जत जहानमान सांगणेरोहा बिना विलंब या आपण 3 वरती व्यासपीठावर जिल्हा कार्यकारिणी शिवसेना युवसेना जिल्हा कार्यकारिणी त्याचप्रमाणे आमंत्रित असेल बाकी सर्व मान्यवरांनी बसण्यासाठी वेगळी व्यवस्था केली आहे त्या ठिकाणी आपण बसून या सामन्याचा आस्वाद घ्यावा जहानमान सांगणेरोहा आर स्पोर्ट्स कर्जत लक्ष्मण गावंड व्यास पोलीस श्रीवर्धन त्यामध्ये नवयुवक दांडव हा संघ 19 गुणांनी विजय झालेला आहे हार्दिक अभिनंदन अकादमी स्पोर्ट्स पाटणापूर जहानमान आंबेवाडी चला 3 वरती जहानमान सांगणेरोहा आर स्पोर्ट्स कर्जत पाटील मॅडम व किशोरबाई धरिया तसेच जिल्हा शिवसेना जिल्हा कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी महिला आघाडीचे पदाधिकारी SP DYSP प्रांताधिकारी तहसीलदार नायब तहसीलदार हे सर्व मान्यवर या व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत तरी मराठी चित्रपटसृष्टीतले काही दिग्गज कलाकार देखील या ठिकाणी येणार आहेत प्राजक्ता गायकवाड व प्रवीण तरडे यांची एक आगळीवेगळी उपस्थिती या ठिकाणी लाभणार आहे तरी व्यासपीठावरील सर्व माझ्या सहकाऱ्यांना सर्व मान्यवरांना एक विनम्र सूचना आहे की पोलीस प्रोटोकॉलनुसार फक्त जिल्हा कार्यकारिणी व सर्व मान्यवर व्यासपीठावर राहतील आपणाला बसण्याची सर्वांग सुंदर अशी व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे तरी कृपया आम्हाला आपण सहकार्य कराल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतोय आणि आपण या आमच्या विनंतीचा मान ठेवाल असं या ठिकाणी व्यक्त होतोय चला अकादमी स्पोर्ट्स पाटणापूर जहानमान आंबेवाडी
या ठिकाणी या स्पर्धेसाठी सामन्यासाठी ज्यांची प्रमुख अशी उपस्थिती लाभते ते DYSP काळेसाहेब यांचं देखील या ठिकाणी या स्पर्धेसाठी आगमन होते. विनंती आहे आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. युवासेना कोर कमिटी सदस्य सन्माननीय आदरणीय प्रकाशजी गोगोले साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून रायगड जिल्हा प्रौढ पुरुष गट निवड चाचणी आणि अजिंक्यपद कबड्डीची स्पर्धा उपस्थिती आहे. अनेक मान्यवरांची मांदियाळी या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. काळेसाहेब यांचा देखील या ठिकाणी यथोचित मान सन्मान सत्कार केला होता. मी झंकार ग्रुपचे सर्व शिखरदादा आखाडे आपणास विनंती करतो आपण DYSP काळेसाहेब यांचा यथोचित मान सन्मान सत्कार करायचा आहे. या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांची प्रमुख अशी उपस्थिती आहे. DYSP काळेसाहेब यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला होता. सन्माननीय शिखरदादा आखाडे यांच्या शुभ हस्ते DYSP काळेसाहेब यांचा सामना सुरू होतोय. अकादमी स्पोर्ट्स पंढरपूर जय हनुमान आंबेवाडी मैदान क्रमांक 3 वर जो सामना चालू आहे जय हनुमान सांगडे रोहा विरुद्ध आर्यन स्पोर्ट्स कर्जत. मैदान क्रमांक 4 वर जो सामना चालू आहे श्री गणेश धामणे महाड विरुद्ध मसोबा शहापूर. आणि आपण जी मैदानाचा आपल्याला दुसरा पुकार दिलेला आहे. झुंजारकडे आर्यन स्पोर्ट्स कर्जत क्रीडांगण क्रमांक 2 श्री गणेश कासू भैरवनाथ यशवंतदार क्रीडांगण क्रमांक 4. चारही संघांनी विनाविलंब या ठिकाणी आलेल्या प्रत्येक मान्यवराचा यथोचित मान सन्मान सत्कार केला जातो. तर या ठिकाणी उपस्थित आहे काही क्षणात ज्यांची प्रमुख अशी उपस्थिती लाभणार आहे. आपणास विनंती आहे आपण प्रेक्षक गॅलरीमध्ये बसून या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित राहणार. आंबेवाडी रोहा विरुद्ध अकादमी पंढरपूर असा संघ होता. संघसोबत आपला संघ त्वरित क्रीडांगण क्रमांक 2 वर उपस्थित करायचा आहे. श्री गणेश कासू भैरवनाथ यशवंतदार आपण 4 कडे चला. ग्रामपंचायत जितेचे माजी उपसरपंच सन्माननीय रमेशजी उतेकर यांचं देखील शब्दस्मरणाने सरसे हार्दिक स्वागत आहे. तर क्रीडांगण क्रमांक 1च्या आजूबाजू या ठिकाणी शिवबाराध हे जे गाणं
ज्यांनी गायलं आपल्या मंत्रमुग्ध वाणीमधून ते अवधूत गांधी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. जोरदार टाळ्याने स्वागत करायचंय. शुभा राजा अमित साखर शोभाचं हे जे गाणं ज्यांनी गायलं ते सन्मान्य आदरणीय अवधूत. मी अवधूत सर आपणास विनंती करेन आपण व्यासपीठावर आसनस्थ व्हावं. मावळ आम्ही वादळ आम्ही अन मरणाचा भी तारा आम्ही. हे जे गाणं तुमच्या मनावर जे राज्य करताना सर एक मिनिट मॅच लास्ट एंडला आलं प्लीज. जरा म्युझिक थांबवा प्लीज. म्युझिक बंद करा प्लीज. प्लीज 2 मिनिटं जरा. अतिशय अधिकाधिका सामना सर प्लीज. याला म्हणतात कबड्डी.